संतोष देशमुख हत्या प्रकरणी गावकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन मागे। तपासासाठी 10 दिवसांचा वेळ देण्याचं एसपींचं आवाहन। शब्द न पाळल्यास पुन्हा आंदोलनाचा ग्रामस्थांचा इशारा। आत्मसमर्पणापूर्वी 22 दिवस वाल्मिक कराड नेमका होता कुठे? एबीपी माझाच्या हाती खडानखडा माहिती। सीआयडीनं चौकशी केलेल्या महिलेकडेही काही दिवस मुक्काम। वाल्मिक कराडच्या आत्मसमर्पणानंतर धनंजय मुंडेंबाबत अजित पवार काय भूमिका घेणार याकडे लक्ष। मुंडेंवर होणाऱ्या आरोपांवर अजित पवारांच्या उत्तराची प्रतीक्षा। कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता। माजी आमदार राजन साळवी पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत। साळवी महिनाभरात निर्णय घेणार असल्याची चर्चा। पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांच्या पाळधी गावामध्ये 2 गटातील वादाचं पर्यवसान जाळपोळी। उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी। 20 ते 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। गुजरात लॉबीच्या नावाखाली सरसंघचालकांच्या वक्तव्याला विरोध होत असल्याचा महंत सुधीरदास यांचा आरोप। संघ आणि भाजप यांच्यात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची ही टीका। राजकीय लाभ घेण्यासाठी मंदिरांचा वापर नको। आरएसएसचं मुखपत्र पांचजन्यनेही बदलले सूर। सरसंघचालकांच्या भूमिकेचं जाहीर समर्थन। ...207व्या शौर्य दिनानिमित्त विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी पुण्यातील कोरेगाव भीमामध्ये मोठी गर्दी। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। आजपासून राज्यभरातील सलून आणि ब्युटी पार्लरच्या दरात 20 ते 30% वाढ। सलून ब्युटी पार्लर संघटनेचा निर्णय। ग्रामीण आणि शहरी भागातील सुविधांनुसार दरवाढ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।